आताची सर्वात मोठी राजकीय बातमी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या डोक्यावर संकट। कारण काय तर त्यांच्याच पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी त्यांना पाठवलेली नोटीस। आणि या नोटिशीत काय म्हटलंय? 26 फेब्रुवारीला झालेली राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक अवैध आहे, ती रद्द करा आणि पुन्हा निवडणूक घ्या। सुनेत्रा पवारांना 9 जुलै रोजी पाठवण्यात आलेली ही नोटीस म्हणजे राजकीय वर्तुळात एका मोठ्या भूकंपाची चाहूल म्हणता येईल का? अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांना मिळालेल्या पक्षाच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर आता प्रश्नचिन्ह उभं राहिलंय का? नेमकं काय आहे हे प्रकरण? राष्ट्रवादीत कुरबुर का सुरू झाली आहे आणि महायुतीवर याचा काय होणार परिणाम? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। सुनेत्रा पवारांचं पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद अवैध, सच्चिदानंद सिंह यांनी पक्षालाच पाठवली नोटीस। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय एलएस मराठी। असं अचानक एकदम काय घडलं की सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीला त्यांच्याच पक्षाच्या राष्ट्रीय सचिवांनी आव्हान दिलं? चला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय घडतंय जाणून घेऊ। 28 जानेवारी 2026 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचं बारामतीत विमान अपघातात निधन झालं। त्यानंतर अवघ्या 3च दिवसात म्हणजेच 31 जानेवारीला सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री झाल्या। त्यानंतर एकच महिन्यात म्हणजे 26 फेब्रुवारीला मुंबईत झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची एकमतानं निवड झाली। पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनीच ही घोषणा केली। पण 9 जुलैची तारीख उजाडली आणि यात मोठा ट्विस्ट आला। राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल आणि सचिव ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना थेट वकिलांमार्फत नोटीसच पाठवली। राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी काय म्हटलंय नोटिशीत पाहूयात। सच्चिदानंद सिंह यांनी पाठवलेल्या नोटिशीत आहे तरी काय? 26 फेब्रुवारीची निवडणूक अवैध आहे, ती रद्द करून पुन्हा निवडणूक घ्यावी, स्वतंत्र आणि निपक्षपाती निवडणूक अधिकारी नेमावा, तोपर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष आणि सुधारित पदाधिकारी यादी रद्द समजावी। सच्चिदानंद सिंह यांच्या नोटिशीतील या मागण्या म्हणजे थेट अध्यक्षपदावरच घाला। सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर आक्षेप नोंदवून त्यांच्या निवडीला आव्हान देणारी थेट नोटीस पाठवणारे हे सच्चिदानंद सिंह नेमके आहेत तरी कोण? ऐकूयात। सच्चिदानंद सिंह हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव आहेत। पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील महत्त्वाचे पदाधिकारी म्हणून त्यांची ओळख राहिली आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पक्षात इतक्या महत्त्वाच्या पदावर असूनही त्यांनी आक्षेप का घेतला? चला, यावरही बोलू। पहिला मुद्दा म्हणजे 12 मे 2026 ला निवडणूक आयोगाला पक्षाकडून दिलेल्या यादीत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावं नव्हती आणि तेव्हापासूनच खऱ्या अर्थानं हा वाद सुरू झाला। दुसरा मुद्दा म्हणजे फेब्रुवारीत पक्षाचे 30 सेल प्रमुख यांनी सुनेत्रा काकींना अध्यक्ष करा अशी मागणी केली होती, पण पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया झाली का यावर प्रश्न उभा राहिला। म्हणजे सुनेत्रा पवारांची घाईघाईत एकमतानं निवड केली पण घटनात्मक प्रक्रिया पाळली गेली नाही, असा सच्चिदानंद सिंह यांचा थेट आरोप आहे असं म्हणता येईल। आणि आता तिसरा मुद्दा जो अत्यंत महत्त्वाचा आणि तो म्हणजे पक्षांतर्गत कुरबुरी। ही नोटीस काही अचानक धाडण्यात आलेली नाही, तिला पार्श्वभूमी आहे। पक्षात गेल्या 5 महिन्यांपासून सत्तेची अंतर्गत लढाई सुरू आहे। एका बाजूला राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार, राष्ट्रीय सरचिटणीस पार्थ पवार, तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल। अजितदादा असताना सगळं बॅलन्स होतं, पण ते गेल्यावर पक्षात नेतृत्व कुणाचं हा प्रश्न उभा राहिला। 30 सेल प्रमुखांनी सुनेत्रा काकींना पाठिंबा दिला, पण प्रफुल्ल पटेल गटाला ते मान्य नव्हतं आणि आता सच्चिदानंद सिंह यांची नोटीस म्हणजे त्या कुरबुरीचा स्फोट आहे असं म्हणावं लागेल। हा वाद आता कोर्टात किंवा निवडणूक आयोगात जाऊ शकतो। राज्याच्या राजकारणावर या घटनेचा काही परिणाम होऊ शकतो का यावरही विचार करू। हो, अप्रत्यक्षपणे का होईना पण परिणाम नक्की होईल। कारण सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री आहेत, त्या अडचणीत आल्या तर सरकारमध्ये अस्थिरता येऊ शकते। भाजप आणि शिंदे गट तर त्याकडे टक लावून बघतायत।
राष्ट्रवादी हा महायुतीचा महत्त्वाचा घटक पक्ष आहे. पक्षात फूट पडली तर बारामती, पुणे, पश्चिम महाराष्ट्रातल्या जागांवर परिणाम होऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या. त्यातच आता हा नवा वाद उफाळून आल्यानं बघा अजित पवार गटातच आहे की नाही असं शरद पवार गट म्हणू शकतो. त्यामुळं भाजप हायकमांड सुद्धा या घडामोडींवर लक्ष ठेवून असेलच. आता राष्ट्रवादी पक्षासमोर एकच प्रश्न, पुढं काय होणार? पहिली शक्यता म्हणजे सुनेत्रा पवार नोटिशीला उत्तर देतील, निवडणूक प्रक्रिया योग्य होती हे सिद्ध करतील आणि प्रकरण मिटेल. दुसरी शक्यता म्हणजे प्रकरण निवडणूक आयोग किंवा कोर्टात जाईल, तोपर्यंत अध्यक्षपदावर स्टे येऊ शकेल, पण त्यानं पक्षात संभ्रम वाढेल. आणि तिसरी शक्यता म्हणजे पक्षांतर्गत तोडगा काढला जाऊन प्रफुल्ल पटेल यांना मोठी जबाबदारी देत डॅमेज कंट्रोल केला जाईल. एकूणच काय तर शेवटी एकच प्रश्न, ही लढाई तत्वांसाठी आहे की खुर्चीसाठी? पक्ष मोठा की व्यक्ती मोठी? 9 जुलैची नोटीस राष्ट्रवादीसाठी ठरू शकते का टर्निंग पॉइंट? सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्षपदावर राहतील की जातील? तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त.